सर्वांना नमस्कार. माझे नाव सौ सुवर्णमाला संतोष कारले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव, केंद्र रुई छत्तीशी, तालुका जिल्हा अहमदनगर. आज आपण या तासिकेमध्ये व्होकॅब्युलरी हे जे आपलं 2 नंबरचं युनिट आहे, या युनिट मधील रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन क्यूज पिक्चर्स. आता यामध्ये आपण सब युनिट्स पाहणार आहोत. तर ते पहिलं आहे रायटिंग फॅमिलियर वर्ड्स, त्यानंतर दुसरं आहे को रिलेटिंग वर्ड्स अँड पिक्चर्स, म्हणजेच ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत रायमिंग वर्ड्स, म्हणजेच काय तर यमक जुळणारे शब्द, रायटिंग अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थाचे शब्द, त्याचबरोबर रायटिंग वर्ड्स रजिस्टर, म्हणजे शब्दाशी रिलेटेड जे शब्द आहेत, दिलेल्या शब्दाशी रिलेटेड शब्द, ते आपण आज पाहणार आहोत. आता सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन पिक्चर्स. यामध्ये आपल्याला काय काय येतं, तर यामध्ये इन्सेक्ट्स म्हणजे काय तर कीटक, अनेक प्रकारचे जे कीटक आहेत त्यांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकता, हे जे कीटक आहेत तर हे कीटक आपल्याला माहित पाहिजेत किंवा हे आपल्याला परिचयाचे असले पाहिजेत. त्याचबरोबर काय हवं आहे आपल्याला, यामध्ये व्हेकल्स म्हणजे वाहनं जे आहेत वेगवेगळे ते आपल्याला माहित पाहिजेत. बुलक कार, त्यानंतर बायसिकल, जीप, ट्रक, एरोप्लेन, हे जे विविध प्रकारचे आपले वाहन आहेत, मग ते प्रवासाची साधने आहेत. समजा काही जमिनीवरची प्रवासाची साधने आहेत, काही अवकाशातील म्हणजेच हवेमध्ये चालणारे आहेत, त्याचबरोबर पाण्यामधील जहाज, हे जे व्हेकल्स आहेत हे आपल्याला सर्व माहित पाहिजेत. त्याचबरोबर जे कीटक आहेत त्यांची देखील आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. यानंतर सिरियल्स, त्यानंतर पल्सेस, आपल्याला सर्व प्रकारच्या डाळी, धान्य, ग्रेन्स याची सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. कारण यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची माहिती विचारली जाते आणि ते नाव आपल्याला माहित पाहिजे असणे आवश्यक आहे. ज्वार, बाजरा, वेट, राईस, अशा प्रकारचे जे धान्य आहेत यांची माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर किचनचे जे साहित्य आहे, आपण जे किचन मध्ये वापरतो ते सर्व साहित्य, स्वयंपाकातील ज्या वस्तू आहेत त्यांचे नाव आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आता हा जो भाग आहे रायटिंग फॅमिलियर वर्ड्स किंवा रिलेटेड वर्ड, यामध्ये मेटल्स म्हणजे धातू, अनेक प्रकारचे जे धातू आहेत त्यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. थिंग्स इन द किचन, आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या काही वस्तू असतात त्यांची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच जे वाद्य आहेत, अनेक प्रकारचे वाद्य, तंतुवाद्य, चर्मवाद्य, ह्या वाद्यांची सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. फ्लावर्स, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, यांची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर गेम्स, जे वेगवेगळे खेळ खेळले जातात त्या खेळांची माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, ह्या डिग्री सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. आता व्हेकल्स आपण पाहिलेच आहेत. त्यानंतर प्रोफेशनल्स, आता व्यावसायिक जे आहेत या व्यावसायिकांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक व्यवसाय करतात त्यांचे नाव आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहाबद्दल एक शब्द, अशा पद्धतीचे आपल्याला नाम माहित पाहिजेत. टूल्स, वेगवेगळे हत्यार आपल्याला माहित पाहिजे. स्पायसेस म्हणजे मसाले जे आपण वापरतो ते मसाले देखील आपल्याला माहित पाहिजेत. त्याचबरोबर आणखी आवश्यक गोष्ट म्हणजे काय तर इयत्ता पहिली पासून 5वी पर्यंतचा जो आपला अभ्यासक्रम इंग्रजीचा झालेला आहे त्या पाठ्यक्रमात आलेले जे शब्द आहेत ते आपल्याला सगळे माहित असणं आवश्यक आहे. म्हणजेच पहिली पासून 5वी पर्यंत जे आपण अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे शब्द शिकलेलो आहोत ते सगळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. रिलेटेड वर्ड्स फॉर ऑक्युपेशन्स म्हणजे जे काही हुद्दा आहे, समजा टीचर्स असतात, मग त्याच्याशी रिलेटेड जे काही शब्द आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. समजा डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी संबंधित जे शब्द आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर आता या घटकामधील आपण काही ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत किंवा माहित नाहीत अशांची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. समजा या ठिकाणी आपण व्हेकल्स पाहू, तर
एरोप्लेन, एरोप्लेन म्हणजे विमान, त्यानंतर ट्रक, हे वाहतुकीचं सामान आहे. जड वाहतूक ज्याने केली जाते त्याला आपण ट्रक असं म्हणतो. जीप, ॲम्ब्युलन्स अशा प्रकारचे, त्यानंतर ट्रेन अशा प्रकारचे व्हेइकल्स. आता टँक म्हणजे रणगाडा, हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. हे युद्धामध्ये वापरले जाणारं व्हेइकल्स आहे. त्यानंतर इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात. बीटल किडा, वाळवी, टर्माइट असं म्हणतो आपण त्याला. त्यानंतर लेडी बर्ड, सोनकिडा, बटरफ्लाय, फुलपाखरू यांची सुद्धा आपल्याला, बी म्हणजे मधमाशी, अशा प्रकारचे जे इन्सेक्ट आहेत, कॉक्रोच, झुरळ, हाऊसफ्लाय, माशी, मॉस्किटो, डास, मच्छर अशा प्रकारचे जे कीटक आहेत यांची सुद्धा आपल्याला, स्पायडर, कोळी हा आपल्याला सगळ्यांना माहित आहे, कारण आपण स्पायडरचं पिक्चर सुद्धा मुलं पाहतात, त्यामुळे स्पायडर सगळ्यांना जास्त माहित असतो. आता ग्रास हॉपर म्हणजे काय, तर नाकतोडा हिरव्या रंगाचा असतो आणि तो गवतावर राहतो, त्याला ग्रास हॉपर असं म्हणतात. लोक्टस हा टोळ प्रकारातला कीटक आहे, इन्सेक्ट आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची वाहनं, त्याचबरोबर कीटक यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता आपण हे ओट्स, वेट, गहू, राईस, ज्वार अशा प्रकारचे हे जे आपले धान्य आपण वापरतो जेवणामध्ये, त्यांची देखील माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यांचे नाव आपल्याला आले पाहिजेत, कारण तुम्हाला प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता किचन मध्ये वापरले जाणारे जे काही साहित्य आहे त्याची देखील आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर फ्रीज, आपण सर्रास फ्रीज म्हणतो, परंतु फ्रीजला शीत कपाट असं म्हटलं जातं. बाउल, छोटी गोल वाटी असते त्याला बाउल असं म्हटलं जातं. ग्लास, जग, हे स्पून, चमचा किंवा शेगडी अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत यांचे नाव आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर फ्लावर्स, जे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. आपण आपल्या मित्रांशी, मैत्रिणींशी याबद्दल चर्चा केली पाहिजे. सांग बरं, तुला माहित असलेल्या वेगवेगळ्या फुलांचे नावं सांग, किंवा तुला माहित असलेले वेगवेगळे किचन मधल्या ज्या वस्तू आहेत त्यांचे नाव तू सांग. अशा पद्धतीने आपण आपल्या मित्रांशी, मैत्रिणींशी चर्चा केली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण एकमेकांशी बोलतो, त्यांना विचारतो, चर्चा करतो, त्यावेळी आपलं जे नॉलेज असतं, आपलं जे ज्ञान असतं त्यामध्ये वाढ होते. आणि पाठांतर किंवा घोकमपट्टीपेक्षा एकमेकांना विचारून, एकमेकांची चर्चा करून आपलं नॉलेज वाढलं जातं. आणि रोज एक जणाला जर तुम्ही वर्गामध्ये तू हे सांग, उद्या तुला फुलांचे नावं सांगायचे आहेत, उद्या तुला वेगवेगळ्या प्रकारचे वाहनांचे नावं सांगायचे आहेत, तर तशा पद्धतीने आपला मित्र मैत्रीण तयारी करून येते आणि सर्वांच्या समोर येऊन ते नावं सांगतात. आणि मग काय होतं, त्याचंही नॉलेज वाढतं आणि आपलं देखील नॉलेज वाढतं. मग तुम्ही हा घटक समजून घेताना किंवा या घटकावरचे जे प्रश्न आहेत ते सोडवताना काय करायचं आहे, तर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही एकमेकांच्या साह्याने करून घ्यायची आहे. चर्चेच्या माध्यमातून किंवा स्पर्धा लावून तुम्ही किती किती वाहनांचे तू नावं सांगू शकतो, किती फुलांचे तू नावं सांगू शकतो, अशा प्रकारची एकमेकांसोबत स्पर्धा करून तुम्ही तुमचं नॉलेज आहे ते वाढवू शकता. आणि यामध्ये पाठांतराला फाटा देऊन तुम्ही चर्चेतून किंवा एकमेकांशी स्पर्धा करून तुम्ही तुमचं नॉलेज वाढवू शकता. तर तुम्हाला लोटस, हे जे फ्लावर्स आहेत यांचे नाव देखील माहीत असणं गरजेचं आहे. आता लोटस म्हणजे कमळ हे झालेलं आहे आपलं. मोगरा, रोज, गुलाब, ऑस्टर, ऑस्टर हे फुल अतिशय सुंदर असतं लाल रंगाचं. सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल. अशा प्रकारे लिली, हे जे फुलं आहेत तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डेलिया, धोत्रा, धोत्रा हे फुल पांढऱ्या रंगाचं आणि अगदी कुठेही अवेलेबल असतं अशा प्रकारचं फुल. चंपा, चाफा अशा पद्धतीच्या आपल्याला सगळ्या फुलांची माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता मेटल, मेटल म्हणजे धातू. आपल्या भारतामध्ये अनेक धातू भेटतात आणि जगभरामध्ये तर खूपच धातू आपल्याला मिळतात. त्यामध्ये गोल्ड आहे, सिल्वर आहे, झिंक आहे, आयर्न आहे, ॲल्युमिनियम आहे. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत आणि त्या धातूंचा वेगवेगळा उपयोग करून, समजा गोल्ड पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवतो, सिल्वर पासून सुद्धा दागिने, भांडे बनवले जातात. आणि ॲल्युमिनियम हे विद्युत
तारेंमध्ये वापरलं जातं, म्हणजे विद्युत वाहकासाठी अॅल्युमिनियमचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीचे मेटल्स जे आहेत, धातू आहेत, या धातूंची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत तर ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे प्लंबर, आता आपल्याकडं जे काही नळांचं काम असेल घरामध्ये, आपल्या जे काही नळ वापरले जातात त्यासाठी ज्या पाईप्स आपण वापरतो, तर ते पाईप्स दुरुस्तीसाठी जो व्यक्ती असतो त्याला प्लंबर्स असं म्हणतात. त्यानंतर वेटर हा, तुम्ही जर हॉटेलमध्ये जेवण करायला गेले तर वेटर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या जे काही तुम्हाला जेवण असेल ते देण्याचं काम किंवा पाणी देण्याचं काम हे वेटर्स करतात. एअर होस्टेस ह्या विमानामध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करतात आणि त्या सर्व प्रवाशांची काळजी घेतात. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यावसायिक आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. टीचर म्हणजे शिक्षक, कार्पेंटर म्हणजे सुतार, त्यानंतर रायटर लेखक, त्यानंतर टेलर म्हणजे कपडे शिवणारे, ड्रायव्हर म्हणजे कोणतंही वाहन चालवणारे जे आहेत, डान्सर म्हणजे ज्या नृत्य करणारे जे लोक असतात त्यांना डान्सर्स असं म्हणतात, फिशरमन म्हणजे मच्छीमार करणारे जे लोक असतात त्यांना फिशरमन असं म्हणतात. तर हे आपल्याला इलेक्ट्रिशियन, त्यानंतर डॉक्टर्स जे रोगांवर उपचार करतात त्यांना डॉक्टर्स असं म्हणतात. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. बेकर म्हणजे पाववाला, जज म्हणजे न्यायाधीश. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे लोक आहेत यांचं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण यावर आधारित आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता टूल्स म्हणजे काय, तर टूल्स म्हणजे हत्यारं. आता वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं आपण ज्यावेळी कोणतीही दुरुस्ती असेल किंवा काही तुम्हाला एखादं कपडा कापायचा असेल त्यावेळी तुम्ही वेगळ्या प्रकारचं हत्यार वापरतात. तर अशा वेळी तुम्हाला त्या हत्यारांची माहिती, त्यांचे नाव माहीत असणं फार गरजेचं आहे. ऍक्स म्हणजे कुऱ्हाड. आता कुऱ्हाड ही लाकूड तोडण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर हॅमर, हतोडा, सीझर म्हणजेच कात्री, अशा प्रकारचे जे टूल्स आहेत हे आपण नेहमी वापर करतो यांचा. आणि ड्रिल मशीन ही बीळ पाडण्यासाठी, टेस्टर विजेचा विद्युत प्रवाह चालू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण टेस्टरचा वापर करतो. तर अशा पद्धतीचे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत, हत्यार आहेत, जे आपले रेग्युलर आपण वापरतो यांची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. हा घटक शिकताना आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टींची माहिती असावी लागते. आणि व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह आपला सगळ्या बाबतीत आपण जर आपला शब्दांचा संग्रह भरपूर असेल तर आपली भाषा समृद्ध होते आणि याच्यावर आपल्याला भरपूर असे प्रश्न येतात. तर सगळ्यात महत्वाचा जो आपला युनिट 2 आहे व्होकॅब्युलरी, याच्यावर आपल्याला 24% 24% आपल्याला भारांश आहे आणि यामध्ये आपल्याला 6 प्रश्न विचारले जातात. तर सगळ्यात इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्वाचं जे युनिट आहे ते आहे 2 नंबरचं युनिट. आणि या युनिटवरती आपल्याला महत्वपूर्ण असे 6 प्रश्न विचारले जातात. सगळ्यात जास्त मार्क्स मिळून देणारं हे युनिट आहे आणि हे शब्दसंपत्तीवर आधारित आहे. तुमची जेवढी शब्दसंपत्ती जास्त असेल तेवढे तुम्ही छान प्रश्न सोडू शकता आणि जास्तीत जास्त मार्क्स यामध्ये मिळवू शकता. आता स्पायसेस म्हणजे काय, तर मसाल्यांचा वापर आपल्याला, मसाल्यांचा नाव आपल्याला माहित पाहिजेत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरतो आणि ते मसाले आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण किचन मध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी, अशा प्रकारचे जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जे काही मसाले, त्यानंतर टूल्स, साल्ट म्हणजे मिरची, त्यानंतर चिली, साल्ट म्हणजे नमक म्हणजेच मीठ, चिली म्हणजे मिरची, त्यानंतर टर्मरिक म्हणजे हळद, क्युमिन म्हणजे जिरा, गार्लिक म्हणजे लसूण, ह्या जिंजर म्हणजे अद्रक, ह्या जे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस आहेत, मसाले आहेत, यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता हा जो घटक आहे रायटिंग फॅमिलियर वर्ड्स रिलेटेड विथ गिव्हन पिक्चर्स क्यूज, यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला
हा घटक याच्यावर जर आपल्याला मार्क्स मिळवायचे असतील तर यामध्ये आपल्याला सर्व गोष्टींची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता यानंतरचा जो पुढचा भाग आहे, अगोदर आपण जे आज शिकणार आहोत त्याविषयी आपण अगोदर माहिती घेऊयात आणि त्यानंतर आपण एक घटकावर प्रश्न सोडवणार आहोत. तर आता दुसरा जो आपला सब युनिट आहे ते आहे को रिलेटिंग वर्ड्स अँड पिक्चर्स, म्हणजेच ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता आपले जे ऍक्शन वर्ड्स आहेत म्हणजे कृतीशी संबंधित शब्द हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपण ऍक्शन वर्ड्स काही पाहू. टू राईट म्हणजे काय, लिहिणे. टू रन पळणे, टू वॉक चालणे, टू क्लॅप टाळ्या वाजवणे, टू टच टू कॅच म्हणजे झेलणे, त्यानंतर टू ड्रिंक पिणे, टू स्लीप झोपणे, टू सीट बसणे, टू प्ले खेळणे, टू डान्स म्हणजे नाचणे. अशा पद्धतीचे जे कृतीचे आपण जे कृती करतो, जे ऍक्शन करतो, क्रिया करतो त्याविषयीचे शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. टू स्विम म्हणजे पोहणे, टू ईट म्हणजे खाणे, त्यानंतर टू थ्रो म्हणजे फेकणे, आपण बॉल फेकतो, त्यानंतर टू सिंग गाणे, टू गेट अप म्हणजे उठणे, आपण सकाळी अर्ली इन द मॉर्निंग सकाळी सकाळी आपण उठतो आहे की नाही. टू ब्रश म्हणजे दात घासणे, टू बाथ म्हणजे स्नान करणे, अंघोळ करणे, टू स्टँड म्हणजे उभे राहणे, त्यानंतर टू कुक म्हणजे स्वयंपाक करणे, त्यानंतर टू क्राय रडणे, टू शूट म्हणजे बंदूक चालवणे, त्यानंतर टू स्माइल स्मित करणे, गालातल्या गालात हसणं त्याला म्हणतात टू स्माइल, टू किक लाथ मारणे, टू सायकल सायकल चालवणे. आणि सकाळी सकाळी उठून सायकल चालवणं, योगा करणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम आहे आणि हे सर्वांनी केलंच पाहिजे, कारण तुम्ही तर 5वीचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला योगाची खूप आवश्यकता आहे. टू फार्म म्हणजे शेती करणं, टू रीड म्हणजे वाचन करणं. अशा प्रकारचे जे ऍक्शन वर्ड्स आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेत. आता डिस्क्रायबिंग वर्ड्स यामध्ये जे ऍडजेक्टिव्ह असतात म्हणजे क्रियेविषयी माहिती सांगणारे जे शब्द असतात त्यांचा वापर यामध्ये केला जातो. त्यामुळे आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड सुद्धा माहित असणे आवश्यक आहे. एखादा मुलगा आहे परंतु कसा आहे तो गुड आहे, चांगला आहे, किंवा एखादं फुल आहे ते खूप सुंदर आहे, मग ब्युटिफुल फ्लावर. अशा पद्धतीने आपण ऍडजेक्टिव्हचा वापर करू शकतो. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय तर यमक जुळणारे शब्द. यमक जुळणारे शब्द हे जास्तीत जास्त कवितांमध्ये वापरले जातात, कारण कविता तयार करत असताना यमक जुळून बऱ्याचदा कविता तयार केली जाते. तर रायमिंग वर्ड्स हे अतिशय सोपे असतात, परंतु आपण त्याच्याकडे थोडं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, कारण यामध्ये जर लक्ष दिलं नाही तर आपले सोप्या घटकामध्ये मार्क जाण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे रायटिंग अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स म्हणजेच काय तर विरुद्ध अर्थाचे शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत. रायटिंग वर्ड्स रजिस्टर यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर रायटिंग वर्ड रजिस्टर यामध्ये आपण पाहणार आहोत एखाद्या शब्दाशी रिलेटेड शब्द. म्हणजे समजा डॉक्टर आहे, मग डॉक्टर, पेशंट, नर्स, त्यानंतर इंजेक्शन, अशा पद्धतीचे ॲम्ब्युलन्स, हे जे डॉक्टर या पेशाशी रिलेटेड शब्द आहेत ते शब्द आपण यामध्ये पाहणार आहोत. तर हे जे घटक आहेत, आता समजा रायमिंग वर्ड्स, तर आपण काही रायमिंग वर्ड्स पाहू, त्यानंतर आपण काही ऑपोजिट वर्ड्स पाहू आणि आपण जो भाग आतापर्यंत पाहिलेला आहे त्यावर आपण विस्तृत असं जेवढे काही आपल्याला प्रश्न सोडवता येतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. आता रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय तर यमक जुळणारे शब्द. ॲन, कॅन, फॅन, फॅन, दॅन, रॅन, मॅन अशा पद्धतीने. बुक, कुक, हुक, सेल, बेल, टेल, सेल, सीट, फिट, बीट, हिट, डॉग, फॉग, लॉग, फ्रॉग, गेव, सेव, वेव अशा पद्धतीने. हेड, डेड, त्याचबरोबर नट, कट, बट, हट, शट हे जे आहेत हे काय आहेत तर यमक जुळणारे शब्द आहेत. आणि ॲरो, स्पॅरो, डिश, फिश, विश अशा पद्धतीचे यमक जुळणारे शब्द आपण एकमेकांना विचारू शकतो. सांग हे याचं काय यमक जुळणारा शब्द आहे. समजा ओल्ड, मग समोरचा एखादा होल्ड म्हणील, दुसरा टोल्ड म्हणील, तिसरा बोल्ड म्हणील. अशा पद्धतीने
आपण एकमेकांशी चर्चा करून गो, सो, नो, टू, डू, हू अशा पद्धतीचे वेस्ट, टेस्ट, नेस्ट, रेस्ट असे जे काही शब्द आहेत यमक जुळणारे ते आपल्या आपल्या मित्रांना विचारून आपण आपले रायमिंग वर्ड्सची जी संकल्पना आहे ती क्लिअर करू शकतो किंवा आपली शब्द संपत्ती समृद्ध करू शकतो. त्यानंतर आहे अपोजिट वर्ड्स. यामध्ये विरुद्ध अर्थाचे शब्द आपल्याला बरेचसे माहित असतात आणि आपण ते परीक्षेसाठी जास्तीत जास्त शब्द माहिती करून घ्यायचे आहेत आणि आपल्या मित्रांशी चर्चा करायची. तू एक शब्द सांग, मी त्याचा अपोजिट वर्ड सांगतो, मी एक शब्द सांगतो, त्यानंतर तू त्याचा अपोजिट वर्ड सांग. अशा पद्धतीने आपल्या मित्रांशी आपण चर्चा करायची आहे. आता अंडरस्टँड आपल्याला सहज शिक्षक विचारतात, अंडरस्टँड यू? मग त्यावेळी आपल्याला माहित पाहिजे अंडरस्टँड म्हणजे समजणे आणि कधी कधी आपल्याला समजत नाही शिकवलेलं किंवा लक्षात येत नाही, त्यावेळेस मिसअंडरस्टँड म्हणजे अंडरस्टँडचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. गुड म्हणजे चांगला, बॅड म्हणजे वाईट, मॉर्निंग सकाळ, इव्हिनिंग सायंकाळ, त्यानंतर फॉर्मर अशा प्रकारचे लेटर असे हॅपी, अनहॅपी, सॅड. आता हॅपीला आपण अनहॅपी पण आणि सॅड सुद्धा वापरू शकतो. फ्रेंडचा विरुद्धार्थी एनिमी आहे. पुअरचा रिच आहे, पुअर म्हणजे गरीब, रिच म्हणजे श्रीमंत. त्यानंतर टॉल, शॉर्ट, बिग, स्मॉल अशा पद्धतीचे जे अपोजिट वर्ड्स आहेत, विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, हे आपल्याला जास्तीत जास्त माहिती असणं आवश्यक आहे. हॉट गरम, कोल्ड म्हणजे थंड, ब्लॅक च्या अपोजिट व्हाईट, जर काळा असेल तर पांढरा. त्यानंतर अप डाऊन, टॉप बॉटम, टॉपचा म्हणजे टॉप म्हणजे एकदम वरती, बॉटम म्हणजे तळाला, सेम डिफरंट म्हणजे सारखा आणि फरक असलेला, वेगळा. स्टार्ट, एंड सुरुवात आणि शेवट. त्यानंतर केअरफुल, केअरलेस, काही खूप काळजी करणारे असतात तर काही निष्काळजी आपण त्याला म्हणतो, कसलीच काळजी नसलेले. काही मुलांना परीक्षा जवळ आली तरीही अभ्यासाची काळजी करत नाहीत. अभ्यासाची काळजी कशी करायची तर सरावाने आपला अभ्यास वाढवायचा आहे, जास्तीत जास्त सराव करायचा आहे कारण आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत. गिव्ह, टेक, ब्युटिफुल, अगली. ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि अगली म्हणजे कुरूप. ओल्ड म्हणजे जुना आणि न्यू म्हणजे नवीन. अशा पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे विरुद्ध अर्थाचे शब्द माहिती असणं आवश्यक आहे. लॉंग, शॉर्ट. लॉंग म्हणजे लांब, शॉर्ट म्हणजे आखूड. फॅट, त्यानंतर थिन, फॅट म्हणजे जाड आणि लुकडा. त्यानंतर ब्राईट, डल. काही काही गोष्टी खूप ब्राईट असतात, चांगल्या असतात आणि काही फेंट असतात, गडद नसलेल्या, डल. क्लीन, डर्टी. क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाणेरडा. सॉफ्ट म्हणजे मऊ, हार्ड म्हणजे कठीण. स्वीट, स्वीटच्या ऑपोजिट बिटर. त्यानंतर स्ट्रॉंग, वीक. आता आपल्याला स्पेलिंग कडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. स्ट्रॉंग म्हणजे काय तर सुदृढ आणि वीक म्हणजे काय तर हडकुळा किंवा लुकडा. आता WEEK वीक म्हणजे काय तर वीक म्हणजे आठवडा, वीक म्हणजे आठवडा. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे की आपण फक्त विरुद्ध अर्थाचे शब्द माहित असून चालत नाही तर आपल्याला स्पेलिंग कडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. स्पेलिंग नेमकं काय दिले, कधी कधी तुम्हाला एखादा शब्द दिला जातो आणि त्यामध्ये एखादं लेटर मिसिंग केलं जातं आणि मग तुम्हाला विचारलं जातं स्पेल्ड, करेक्ट स्पेल्ड म्हणजे यामधलं योग्य असं स्पेलिंग कोणतं आहे किंवा इनकरेक्ट स्पेल्ड, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऍक्टिव्ह, त्याचा अपोजिट पॅसिव्ह, इन, आउट. अशा पद्धतीने आपल्याला अपोजिट वर्ड सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. आता आपण जो आतापर्यंतचा भाग पाहिला त्यावर आपण प्रश्न पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन क्यूज पिक्चर्स. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस. आता सर्कसशी संबंधित शब्द तुम्हाला सांगायचा आहे. मग पॉर्टर आहे का तर पॉर्टर होऊ शकत नाही कारण पॉर्टर म्हणजे भांडे बनवणारा, मातीचे भांडे बनवणारा त्याला म्हणतात पॉर्टर, म्हणजेच कुंभार. डॉक्टर म्हणजे काय जो पेशंटला पाहतो तो डॉक्टर. आणि पेंटर म्हणजे पेंट करणारा आणि जोकर म्हणजे
जोकर म्हणजे काय, तर तो जो सर्कस मध्ये सगळ्यांना चित्रविचित्र हालचाली करून हसवतो त्याला म्हणतात जोकर. आणि मग तुम्हाला प्रश्नात काय विचारले, सर्कसशी रिलेटेड शब्द, मग सर्कसशी रिलेटेड काय आहे, जोकर. आता दुसरा प्रश्न आहे पहा, तुम्हाला पिक्चर दिले आणि सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर. आता या चित्राशी संबंधित तुम्हाला ऑप्शन म्हणजे पर्याय शोधायचा आहे. तर पहा, कांगारू नाहीये. कांगारू हे ऑस्ट्रेलियातला प्राणी आहे. कांगारू, त्याचं हे चित्र नाहीये. कांगारूच्या पोटाला बॅग असते आणि ते त्याचं बाळ त्यामध्ये ठेवतो. त्यानंतर लिझार्ड म्हणजे सरडा, सरडा पण नाहीये. मग हे चित्र कशाचं आहे, तर हे आहे क्रॉकोडाईल. क्रॉकोडाईल म्हणजे काय, मगर, मगरीचं चित्र आहे. पायथन म्हणजे काय, तर पायथन म्हणजे अजगर. हे अजगराचं चित्र नाहीये, हे आहे क्रॉकोडाईल म्हणजे मगर. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, चित्र दिले जातात आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता हे पहा, चूज द करेक्ट मिसिंग लेटर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी तुम्हाला जे मिसिंग लेटर्स आहेत ते शोधायचे आहेत. आता पहिलं आहे डॅश डॅश ए एम डॅश डॅश एल. मग आता जिथं तुम्हाला डॅश दिलाय तिथं तुम्हाला करेक्ट असं स्पेलिंग शोधायचं आहे. मग यासाठी तुम्हाला प्राण्यांचे स्पेलिंग सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. कॅमल, CAMEL, कॅमल म्हणजे उंट. तर बलून, त्यानंतर बलूनचं काय होईल, BALLOON, बलून. अशा पद्धतीने आपल्याला स्पेलिंग माहित असणं आवश्यक आहे. आणि यानंतर आपल्याला तो पर्याय सांगता आला पाहिजे की करेक्ट पर्याय कोणता आहे, तर 2 नंबरचा पर्याय जो आहे तो करेक्ट आहे. गार्लिक, GARLIC, गार्लिक. अशा पद्धतीने लसूण. आणि पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता तुम्हाला यामध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे. व्हेइकल म्हणजे वाहन, ट्रक, स्कूटर. आतापर्यंत आपण जे पाहिलंय त्याच्यावरच आधारित हे प्रश्न आहेत. व्हेइकल मध्ये ट्रक आणि स्कूटर हे बरोबर आहे. आता तुम्हाला काय विचारले, करेक्ट अल्टरनेटिव्ह. आणि स्कूल, व्हॅली, ओशन. आता दरी आणि समुद्र हे स्कूलशी रिलेटेड नाहीये, त्यामुळे हा पर्याय नाहीये. फ्रूट, पंपकिन आणि कॅप्सिकम. सिमला मिर्च आणि भोपळा हे काही फ्रूट नाहीये. तर हे जे पुढचे दिले, शॉप, दुकान, क्लासरूम आणि पिकनिक, तर हे सुद्धा पर्याय बरोबर नाहीयेत. म्हणजे तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह जे आहे ते 1 नंबरचं आहे, व्हेइकल, ट्रक, स्कूटर. इफ बस स्टॉप दॅन एरोप्लेन. जर समजा बसची रिलेटेड शब्द तुम्हाला, बस स्टॉप म्हणजेच बस कुठे थांबते, तर ती बस स्टॉपला म्हणजे बस स्थानकात थांबते. तर मग एरोप्लेन जे आहे, विमान जे आहे ते कुठे लँड होतं, तर ते एअरपोर्ट या ठिकाणी उतरतं. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. मग ते प्राण्यांशी संदर्भात असतील, त्यांच्या स्पेलिंग विषय असतील, किंवा भाज्यांच्या स्पेलिंग विषय असतील, किंवा व्हेइकल्स विषय असतील, स्कूल विषय असतील, किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, यांच्यावर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स. आता तुम्हाला करेक्ट पेअरची जी करेक्ट जोड ओळखायची आहे. प्लांट, विंग्स, तर ही नाहीये. बर्ड, बीक, पक्षी आणि चोच. त्यानंतर ट्री आणि ट्रंक म्हणजे खोड, झाडाचं खोड. के आणि गन हे नाहीये, म्हणजे 1 नंबरचा पर्याय आणि 3 नंबरचा नाहीये, म्हणजेच 2 नंबर आणि 4 नंबर. मग ऑप्शन नंबर 4 हे काय करेक्ट आन्सर आहे. आता यानंतर तुम्हाला चित्र दिलंय छान ईगलचं. सिलेक्ट द वर्ड रिलेटेड विथ द गिव्हन पिक्चर. यासाठी तुम्हाला हा जो पक्षी आहे याचं नाव माहित असणं आवश्यक आहे. हा आहे ईगल. ईगल म्हणजे गरुड पक्षी. फल्चर म्हणजे गिधाड. आणि क्रॉकोडाईल म्हणजे काय, तर मगर. लेपर्ड म्हणजे चित्ता. तर अशा पद्धतीचं, आणि हे चित्र जे आहे ते ईगलचं आहे. आता चूज द इनकरेक्ट पेअर फॉर द गिव्हन अल्टरनेटिव्ह. तुम्हाला इनकरेक्ट पेअर हे पहा, कधीही प्रश्न वाचताना तुम्हाला अगोदर काय विचारलं आहे हे तुम्ही अगोदर नीट समजून घ्यायचं आहे. 1ली ते 5वी पर्यंतची जे काही शब्द संपत्ती आहे ती तर आपल्याला माहित असलीच पाहिजे, परंतु आपल्याला प्रश्न वाचून
त्या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय त्याच्या खाली अंडरलाईन करायची. आता हा जो तिसरा प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. बॉल ही बरोबर आहे, ग्लास बरोबर आहे. आता सनचं चित्र दिलंय आणि त्याच्या खाली मून लिहिलंय म्हणजे ही चुकीची जोडी आहे आणि स्टार शेवटची बरोबर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिव्हन पिक्चर. हे पहा, कॅपचं चित्र आहे आणि त्याच्या समोर कॅप लिहिलंय. आता हे जे दुसरं चित्र आहे तुम्हाला माहित पाहिजे, इस्त्रीला इंग्लिशमध्ये आयर्न असं म्हणतात. मग किती नंबरचं ऑप्शन आहे? 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचा सराव आपण करायचा आहे. वेगवेगळ्या प्रश्नांचा आपण जर सराव करत गेलो तर आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं जातं, पेपरही सोपा जातो. आता दुसरं आहे कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स. चित्राशी संबंधित जे काही शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. पहिला प्रश्न पहा, सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिव्हन पिक्चर. या ठिकाणी तुम्हाला मुलगी दिसते आणि ती मुलगी डान्स करते, म्हणजेच ती उभी आहे का? साधी सिंपल उभी असेल तर स्टँड आलं असतं. ती जर बसलेली असेल तर सीट आलं असतं. ती जर खेळत असते तर प्ले आलं असतं, परंतु ती डान्स करते. या ठिकाणी डान्सचं चित्र दिले म्हणून पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर, डान्स. आता पुढचं पहा, चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिव्हन ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजे कृती जी दाखवली त्याच्याशी रिलेटेड योग्य शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. ड्रिंकशी रिलेटेड पिक्चर, चित्र तुम्हाला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं स्लीप आहे, दुसरं क्लॅप आहे, तिसरं ड्रिंक आहे. तर मग तुम्हाला ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. तो मुलगा काहीतरी पितोय, दूध पितोय किंवा पाणी पितोय. तर ड्रिंक याच्याशी संबंधित जे रिलेटेड पिक्चर आहे तर तो ऑप्शन नंबर 3. See the picture and choose the correct alternative to get meaningful word. तुम्हाला काय करायचंय तर चित्र पाहायचंय. चौकट दिलेली प्लस इयर. इयर म्हणजे कान. आता या ठिकाणी जर कोणतं अल्फाबेट टाकल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल. जर आपण वाय टाकला तर YEAR, इयर म्हणजे वर्ष, अशा पद्धतीचा शब्द आपल्याला या ठिकाणी तयार होतो, इयर. मग इथं काय टाकता येईल? वाय. तुम्ही वेगळे शब्द टाकून पाहू शकता, परंतु त्याचा अर्थपूर्ण शब्द होत नाही. आता तशाच पद्धतीचा दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी चूज द करेक्ट लेटर टू गेट अ नेम ऑफ द वाईल्ड एनिमल. आता तुम्हाला वाईल्ड एनिमल म्हणजे जंगली प्राण्याचं नाव शोधायचं आहे, परंतु काय करायचं या ठिकाणी तुम्हाला कोणतं अक्षर टाकल्यानंतर जंगली प्राणी तयार होईल? बियर, BEAR. बियर म्हणजे अस्वल. मग अस्वल हा जंगली प्राणी आहे, वाईल्ड एनिमल आहे. तर तुम्हाला अस्वलाचं नाव माहित असणं, त्याचं स्पेलिंग माहित असणं आवश्यक आहे. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह टू गेट द मिनिंगफुल वर्ड. तुम्हाला कोणतं टाकल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होईल? मॅनचं चित्र आहे, मॅन प्लस गो, GO, गो. गो काय आहे? वर्ब आहे. मग काय तयार होतो? मँगो. मँगो म्हणजे काय? तर मँगो म्हणजे आंबा. त्यानंतर आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू गिव्हन पिक्चर. आता या ठिकाणी ऍपलचं चित्र दिलेलं आहे आणि शट, वॉश, कट, इट. शट म्हणजे काय? SHUT, शट म्हणजे बंद करणे. वॉश म्हणजे धुणे, कट म्हणजे कापणे, इट म्हणजे खाणे. हे ऍपलशी रिलेटेड शब्द आहेत, परंतु शट हा ऍपलशी रिलेटेड नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर सिलेक्ट द इनकरेक्ट ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. रिस्ट म्हणजे मनगट, कॅच पकडणे, राईट म्हणजे लिहिणे, सेल म्हणजे समुद्री पर्यटन. आता यामध्ये सगळे ऍक्शन वर्ड आहेत. कोणते? कॅच पकडण्याची क्रिया आहे, लिहिण्याची क्रिया आहे, समुद्री पर्यटन ही एक क्रिया आहे, परंतु रिस्ट म्हणजे मनगट ही काही क्रिया नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे काय आहे? चुकीचं आहे.
आपण प्रश्न वाचताना प्रत्येक प्रश्नात काय विचारलंय त्यासाठी अंडरलाईन करायची पेन्सिलने. आपल्या सोबत परीक्षेसाठी पेन्सिल घेऊन जायची आणि पेन्सिल नेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाचताना नेमकं करेक्ट विचारलंय की इनकरेक्ट विचारलंय याच्या खाली तुम्ही काय करायचंय, रेषा ओढून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला गोंधळ होणार नाही. तुम्ही ज्यावेळी पर्यायाला गोल कराल त्यावेळी अचूक उत्तर तुम्हाला देता येईल. चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिव्हन ऍक्शन वर्ड. टू कोम. टू कोम म्हणजे काय, केस विंचरणे, आणि त्याच्याशी रिलेटेड जे पिक्चर आहे ते 2 नंबरचं आहे. 2 नंबरची मुलगी तिचे केस विंचरत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. व्यवस्थित वाचायचे आणि व्यवस्थित त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. आता पहा, सब युनिट 2.3 काय आहे, रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, तर यमक जुळणारे शब्द. यमक जुळणारे शब्द आपण बरेचसे पाहिलेले आहेत. आता त्याच्यावर आधारित पहा कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. तर रीड केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ रायमिंग वर्ड. तुम्हाला या ठिकाणी 4 वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिलेत आणि कशाही प्रकारची डिझाईन काढली किंवा कशाही प्रकारे शब्द दिले तरी घाबरून जायचं काही कारण नाहीये. फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचे. आता तुम्हाला या ठिकाणी 4 बाण दाखवून 4 शब्द दिलेत आणि त्यांचे रायमिंग वर्ड्स विचारलेत. केक, केकचा काय बरं मग, बेक. त्यानंतर हिअर, डिअर. लॉकेट, पॉकेट. त्यानंतर सॅक, बॅक. तर मग पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. आता यांनी काय केले, तुम्हाला फसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पुढं पाठीमागं अशा प्रकारे सुद्धा किंवा वेगळेच काहीतरी यमक जुळणारे शब्द दिलेत. परंतु आपण लक्षपूर्वक पाहायचं. पहिला केक आहे, मग त्याला बेक येणार. हिअर आहे, त्याला डिअर येणार. अशा पद्धतीने प्रश्न व्यवस्थित पाहायचा आणि घाबरून न जाता व्यवस्थित पद्धतीने उत्तर द्यायची आहेत. रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता काय करायचंय, तुम्हाला जे दिलेले पर्याय आहेत ते व्यवस्थित वाचायचे आणि तुम्हाला त्यामधून चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडायचा आहे. कशाचा, तर रायमिंग वर्ड्सचा. मग काय, गेट, स्प्राउट, तर हे नाहीये. गेट आणि स्प्राउट हे यमक जुळणारा शब्द नाही. डक, लक हा यमक जुळणारा आहे. आणि जार, जग हा दिसायला सारखा आहे परंतु याचा उच्चार वेगळा आहे. आणि आऊल, स्टूल हे पण यमक जुळणारे नाहीत. तर मग डक, लक हा हे जे आहे 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. त्यानंतर पहा, सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स. तुम्हाला एक ग्रुप दिलाय आणि तो ग्रुप तुम्ही वाचायचा आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय केलंय, चौकटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे शब्द दिलेत आणि त्याच्यातून योग्य शब्द तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड, त्याच्याशी जुळणारा तुम्हाला रायमिंग वर्ड द्यायचा आहे. नट, कट, हट, शट आणि याच्याशी बट. फार होऊ शकत नाही, गन होऊ शकत नाही आणि रेन सुद्धा होऊ शकत नाही. तर ह्या 4 शब्दांशी रिलेटेड शब्द कोणता आहे, तो आहे बट. पुढे पहा, चूज द करेक्ट ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द गिव्हन वर्ड. तुम्हाला चौकटीमध्ये गन शब्द दिलाय आणि त्या गन शब्दाशी जुळणारे रायमिंग वर्ड्स तुम्हाला शोधायचे. मग गनशी यमक जुळणारे कोणते, तर रन, फन, सन अशा पद्धतीचे जे शब्द आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह. इनकरेक्ट विचारले म्हणजेच काय, चुकीचं. जीप, डीप, सॉरी, लॉरी, हिट, फॅट. आता हिट आणि फॅट हे इनकरेक्ट आहे, चुकीचं आहे. आणि बाकीचे रूम, ब्रूम हे सगळे शब्द जे दिलेले आहेत हे सगळे काय आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत. आता पहा पुढे, सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स. तुम्हाला 3 शब्दांचा ग्रुप दिलेला आहे आणि त्याच्याशी मिळता जुळता किंवा त्याच्याशी निगडित असा तुम्हाला रायमिंग वर्ड शोधायचा आहे. हे पहा, मेक, टेक, बेक आणि केक. केक हा कुक होऊ शकत नाही. त्यानंतर कॉक होऊ शकत नाही आणि किअर सुद्धा होऊ शकत नाही. तर केक, मेक, टेक, बेक, केक म्हणजेच पर्याय नंबर 1 हा या शब्दांशी जुळणारा यमक जुळणारा शब्द आहे. फाइंड द मॅचिंग टर्म
गोल्ड, ओल्ड, बोल्ड, कोल्ड आणि या सगळ्या शब्दांशी जुळणारा शब्द आहे फोल्ड. कोणता आहे? फोल्ड. FOLD, फोल्ड. पुढे पहा. फाइंड द वर्ड then does not rhyming with the given word. Does not rhyming. cry, fry. तर याला आहे तिसरा नंबर फ्राय. फिल इन द ब्लँक्स. इयर, नियर, डॅश डॅश, हिअर. आता यामध्ये तुम्हाला यमक जुळणारे शब्द दिलेत, परंतु कसं दिले त्यांनी? दोन शब्द दिले, पुन्हा डॅश दिलाय, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा दिली आणि तिथं तुम्हाला जो शब्द बसणार तो तुम्हाला लिहायचा आहे. तर तो कोणता बसतोय? डिअर. इयर, नियर, डिअर आणि हिअर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेट, सेट, गेट, पेट. आता याच्याशी काय होईल? लेट. नंबर 1 लेट. लॅप होत नाही, त्यानंतर लेग होत नाही, लॉ होत नाही. फाइंड द ऑड टर्म. मून, स्पून, सोल, नून. आता यामध्ये सोल हे काय आहे? ऑड आहे, ऑड वेगळं आहे. मून, स्पून आणि नून हे सगळे सेम आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत. परंतु हा जो शब्द आहे सोल हे काय? यमक जुळणारा नाहीये. इफ गेट लेट देन जीप. जीपचं काय होईल? कीप. गेट ला यमक जुळणार आहे लेट, मग जीपला काय आहे? कीप. तुम्हाला आता पिक्चर दिलेला आहे आणि विचारलंय सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फ्रॉम द गिव्हन पिक्चर. ह्या चित्राशी संबंधित तुम्हाला काय करायचंय? यमक जुळणारा शब्द. मग हे काय? फ्लॉवर. फ्लॉवरला यमक जुळणार आहे शॉवर. 4 नंबर.
आणि आपण काय केलं पाहिजे तर वेगवेगळ्या पद्धतीचे सर्व जे काही घटक आहेत, समजा रायटिंग फॅमिलियर वर्ड्स, यामध्ये अनेक प्रकारचे घटक आपण पाहिले, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. टूल वेगवेगळे, किचनचे साहित्य, त्यानंतर आपण स्वयंपाकघरामध्ये जे काही साहित्य वापरतो ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपली जी शब्दसंपत्ती आहे, मग वाहनं, सगळ्या वाहनांची नावं आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक, त्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. शब्दसंपत्ती, अनेक शब्दांबद्दल, शब्दसमूहाबद्दल शब्द सांगता आले पाहिजेत. जसं मराठीमध्ये आहे तसंच इंग्रजी भाषेचं सुद्धा आहे. शब्दसंपत्ती जेवढी तुमची जास्त असेल तेवढं तुम्ही या घटकावर जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. तर यामध्ये रिलेटेड वर्ड जे आहेत, म्हणजे समजा एखाद्या घटकाशी संबंधित शब्द, हा जो भाग आपण पाहत होतो शेवटचा, तर समजा रायटिंग वर्ड रजिस्टर. आता वर्ड रजिस्टर म्हणजे काय, तर शब्दांची, एखादा शब्द दिला तर त्याच्याशी जुळणारे जे शब्द आहेत किंवा त्याच्याशी संबंधित जे शब्द आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत. आता या ठिकाणी पहा, हॉस्पिटल, मग हॉस्पिटलशी संबंधित शब्द आहेत पेशंट, मेडिसिन, सिरीज, इंजेक्शन, नर्स, आणि तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड शब्द विचारलाय तर डॉक्टर हा त्याच्याशी रिलेटेड शब्द आहे. आता आणखी एक असाच प्रश्न दिलाय, सिलेक्ट द करेक्ट पियर फ्रॉम द गिव्हन पियर्स. तुम्हाला करेक्ट पियर ओळखायचे आहे. स्काय, अर्थक्विक ही नाही, वॉटर, फिश. तर इनकरेक्ट पियर तुम्हाला ओळखायचे आहे. तर त्यामध्ये आहे वॉटर आणि फिश बरोबर आहे, आणि दुसरी आहे कम्प्युटर, पेन ड्राईव्ह, ती पण बरोबर आहे. त्यानंतर स्काय आणि अर्थक्विक ही पण बरोबर आहे, परंतु स्कूल आणि पेशंट हे बरोबर नाही. तर स्कूल ला रिलेटेड शब्द पेशंट होऊ शकत नाही. पेशंट हा डॉक्टरशी रिलेटेड किंवा हॉस्पिटलशी रिलेटेड शब्द आहे. मग तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द विचारले जातात. आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेप, जे वेगवेगळे आकार आहेत त्यांच्याशी रिलेटेड. आता ओव्हल म्हणजे अंडाकृती जो आकार आहे, तर हा राईट वर्ड रजिस्टर मध्ये तुम्हाला एखादा शब्द दिला जातो आणि त्याच्याशी जुळणारा, त्याच्याशी आधारित शब्द तुम्हाला विचारला जातो. आता या ठिकाणी आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारलाय, फाइंड द ऑड टर्म. आता हार्ट, ब्रेन, लंग्स, टंग हे तुम्हाला काय दिले, तर हे शरीराचे जे अवयव आहेत. आता अवयव दोन प्रकारचे असतात. जे इंटरनल ऑर्गन्स असतात ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत, आणि जे बाह्य ऑर्गन्स असतात, समजा बाहेर आपल्या डोळ्यांना दिसतात, तर टंग आपल्याला दिसते, परंतु हार्ट म्हणजे आपलं हृदय, ब्रेन म्हणजे आपला मेंदू, लंग्स म्हणजे आपले फुफ्फुस हे आपल्याला दिसत नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला जे दिसणारे इंद्रिय आहेत आणि न दिसणारे इंद्रिय हे सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. शब्दसंपत्ती वाढवायची असेल तर ते फक्त एकाच घटकावर नाही, तर तुम्हाला अनेक बाबींची माहिती असली पाहिजे, आणि ही माहिती तुम्ही एकमेकांशी चर्चा करून निश्चितपणे वाढवू शकता. आता चूज द थिंग, यूज द किचन फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह, अशा पद्धतीचा एक तुम्हाला प्रश्न आहे, आणि या ठिकाणी चित्र दिलेले आहेत. आता स्क्रीन शेअर झाली नसल्यामुळं मी तुम्हाला तोंडी सांगते. सेव म्हणजे चाळणी, अशा पद्धतीचं. बाकी शूज आहे, त्यानंतर स्प्रेड आहे, कुदळ, त्यानंतर शूज हे जे आहेत, पिलो म्हणजे उशी, हे काय किचनशी निगडीत नाही, तर किचनशी रिलेटेड आहे, तो आहे सेव म्हणजे चाळणी. आपण पीठ चाळण्यासाठी घेतो, आहे की नाही. चूज द वर्ड विच इज स्पेल्ड करेक्टली. आता तुम्हाला स्पेलिंग दिलेले आहेत वेगवेगळे, आणि त्याच्यातून तुम्हाला करेक्ट स्पेलिंग पाहायचंय, ते आहे इन्ग्रेडियंट्स. तर INGREDIENTS, इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्य. हा जो भाग आहे, तर तो तुम्हाला इथे स्पेलिंग माहित पाहिजे, तरच तुम्ही त्या प्रश्नाचं मार्क्स मिळवू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिले जातात, आणि त्यावर आधारित तुम्ही काय करायचंय, उत्तर घ्यायचे आहेत किंवा द्यायचे आहेत. स्क्रीन शेअर झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. हे पहा. आता या ठिकाणी पहा, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग.
चुकीची जोडी तुम्हाला इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला दिलेली. ब्लॅकबोर्ड डस्टर बरोबर आहे. फ्लावर बॅट ही चुकीची आहे. सी ऑक्टोपस आणि इन्सेक्ट ग्रासोपर म्हणजेच नाकतोडा आणि हा कीटक आहे. सी ऑक्टोपस समुद्रात ऑक्टोपस नावाचा प्राणी असतो. त्यानंतर ब्लॅकबोर्ड आणि डस्टर आपण नेहमी आपले शिक्षक वापरतातच, परंतु फ्लावर आणि बॅट हे काही योग्य नाही, म्हणजेच इनकरेक्ट पेअर कोणते 3 नंबरचा ऑप्शन आहे. चूज द करेक्ट रिलेटेड वर्ड टू द कलर. आता कलरशी संबंधित हे पहा, इंडिगो हा रंग आहे आणि कॅल्क्युलेटर हे गणनयंत्र म्हणजेच तुम्ही मोजदाद करू शकता त्याच्यावर, तर ते नाहीये, आहे की नाही. डायग्राम म्हणजे आकृती आणि नेट म्हणजे जाळे. मग तुम्हाला चूज द करेक्ट रिलेटेड वर्ड टू कलर. कलर साठी रिलेटेड म्हणजे कलरशी संबंधित, मग कोणता इंडिगो कलर, आहे की नाही, म्हणजे 1 नंबरचा पर्याय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्रिकेट. क्रिकेट साठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह विचारलेला आहे. तर स्टंप. तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळता त्यावेळी स्टंप हा त्याच्याशी निगडीत शब्द आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हॉस्पिटल, फूड, लायब्ररी आणि स्पोर्ट या ठिकाणी जे साहित्य तुम्हाला दिसतंय ते कशाचं आहे बरं, तर तुम्ही चित्राचं निरीक्षण केलं तर तुम्हाला हे सगळं खेळाचं साहित्य दिसतं. म्हणजेच हा जो हे जे पिक्चर आहे ते कशाशी निगडीत आहे, तर ते हॉस्पिटलशी नाहीये, फूड म्हणजे अन्नाशी नाहीये, लायब्ररी म्हणजे ग्रंथालयाशी नाहीये, तर ते कशाशी निगडीत आहे, स्पोर्ट्स म्हणजे खेळाशी निगडीत साहित्य आहे. तर आज आपण व्होकॅब्युलरी या घटकातील या युनिट मधील सब युनिट्स आणि पाहिलेले आहेत. तर या सर्व घटकांचा व्यवस्थित अभ्यास करा. त्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि चर्चा करून आपल्या मित्रांशी चर्चा करून व्यवस्थित असं सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये अपोजिट वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, रिलेटेड वर्ड्स अशा पद्धतीच्या शब्दांचा अभ्यास करायचा आहे. आणि तो कसा करायचा आहे, तर चर्चेतून करा, एकमेकांशी संवाद साधून करा, स्पर्धात्मक करा, एकमेकांशी शब्दांचे जास्तीत जास्त शब्द सांगण्याची स्पर्धा, यामधून तुम्ही एकमेकांशी चर्चा करा आणि जास्तीत जास्त शब्द संपत्ती, शब्द संग्रह तुम्ही वाढवा. आणि व्हॅकॅब्युलरी मध्ये जो भारांश आहे 24% म्हणजे 6 प्रश्न येणार आहेत. या प्रश्नांवर अतिशय छान असं माहिती जमवून, माहिती कलेक्ट करून, एकमेकांशी चर्चा करून माहिती मिळवा आणि जास्तीत जास्त माहिती मिळवून या व्होकॅब्युलरी हा जो हे जे युनिट आहे 2 नंबरचं युनिट, यावर तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवून तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. तर सर्वांना परीक्षेसाठी इन ऍडव्हान्स ऑल द बेस्ट. खूप छान तयारी करा, एकमेकांशी चर्चा करा, संवाद करा आणि आपले प्रत्येक घटक छान तयारीनिशी तुम्ही प्रत्येक पेपरला सामोरं जा. आता तुमची दर रविवारी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी असे जिल्हास्तरीय 5 सराव आहेत. तुमच्या प्रत्येक शाळेच्या केंद्रस्तरीय ते सराव परीक्षा तुमची किंवा बीट वाईज होणार आहे. तर सर्वांनी या परीक्षेला छान सामोरं जा आणि छान छान सराव करून व्यवस्थित असे मार्क्स मिळवा आणि शेवटी जी वार्षिक परीक्षा आहे त्यामध्ये तुम्ही उत्तुंग असं यश मिळवा. सर्वांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. आणि मला या ठिकाणी नगर पंचायत समितीने त्याचबरोबर जिल्हा परिषद अहमदनगरने जी बोलण्याची संधी दिली किंवा तास घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे शतशः आभार मानते आणि माझी तासिका थांबवते. धन्यवाद. थँक्यू सो मच.